आपण पाहताय प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सत्य यांचे लोकसंवाद न्यूज. सत्य जे तुमच्या समोर. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत शिक्षणाविषयक आणि आदिवासी विकास विभाग अंतर्गत असे एकूण 3 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यामध्ये आदिवासी मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठीचा महत्त्वाचा निर्णय, तसेच सोलापूर शासकीय तंत्रनिकेतन मध्ये नवीन 3 अभियांत्रिकी अभ्यासक्रम सुरू करणे, श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी विद्यालय महाराष्ट्र शासनास हस्तांतरित करण्याचा निर्णय झाला आहे. चला तर हे महत्त्वाचे निर्णय सविस्तरपणे जाणून घेऊयात. आदिवासी बांधवांच्या मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. स्वयंसेवी संस्थांच्या 5 प्राथमिक आणि 19 माध्यमिक अनुदानित आश्रम शाळांची श्रेणीवाढ करण्यात आली आहे. प्राथमिक मधून माध्यमिक आणि माध्यमिक मधून कनिष्ठ महाविद्यालय अशी श्रेणीवाढ करण्यात आली. त्यासाठी आवश्यक पदनिर्मिती आणि आवश्यक खर्चांच्या तरतुदीस मंजुरी देण्यात आली. या निर्णयामुळे डोंगराळ दुर्गम भागातील आदिवासी बांधवांच्या मुलांचे शिक्षण गतिमान होण्याची आशा व्यक्त केली जात आहे. हा निर्णय आदिवासी विकास विभाग अंतर्गत घेण्यात आलाय. सोलापूरच्या शासकीय तंत्रनिकेतन मध्ये या शैक्षणिक वर्षापासून पदवी स्तराचे 3 अभियांत्रिकी अभ्यासक्रम सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली. सोलापूर आणि आजूबाजूच्या परिसरातील अभियांत्रिकी शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या होतकरूंच्या दृष्टीने हिताचा निर्णय घेण्यात आला. प्रत्येकी 60 प्रवेश क्षमतेचे AI अँड मशीन लर्निंग, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन असे 3 नवे अभियांत्रिकी अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत. हा निर्णय उच्च आणि तंत्र शिक्षण विभाग अंतर्गत घेण्यात आलाय. आणि धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिर संस्थांच्या माध्यमातून चालवण्यात येणारे श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय महाराष्ट्र शासनास हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतलाय. हस्तांतरण केल्यानंतर महाविद्यालयाचे सक्षमीकरण होणार आहे. तसेच महाविद्यालयातील अद्ययावत शैक्षणिक सोयी सुविधांमुळे या परिसरातील होतकरूंना दर्जेदार अभियांत्रिकी शिक्षण उपलब्ध होण्याची संधी उपलब्ध होणार. हा निर्णय महाराष्ट्र सरकारच्या उच्च आणि तंत्र शिक्षण विभाग अंतर्गत घेण्यात आलाय.